वर्ल्ड कप आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? खेळ सुरू करा लगेच. निश्चितच मला इथे संधी दिली त्याबद्दल मी विशेषतः संदीप काटोळे सरांचं आभार आहे, कारण की ते माझे मित्र आहेत. त्याने मला सांगितलं होतं की जर तुम्हाला येता आलं तर ह्या आणि मला देखील असं वाटत होतं की ह्या परिसरामध्ये मी क्रिकेटचं समालोचन कधी केलेलं आहे. ज्या पद्धतीचे ह्या स्पर्धांचं आयोजन केले खूप सुरेख, आणि आपण सर्व मित्रमंडळी इथे क्रिकेट समालोचक जे भेटले ते सुद्धा मला खूप आनंद भेटला तुम्हाला भेटून. यस यस यस. तर मुकेश वेगंडे साहेब यांना विनंती करतो, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. जय गणेश चषक 2025 पडगा टेनिस क्रिकेटमधील वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहतो आपण, त्या स्पर्धेमध्ये सन्माननीय अतिथी मुकेश वेगंडे साहेब यांचं आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान पंचांचा इशारा, खेळ सुरू होण्याचा बरोबर 4:55 झालेली आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर जर तिथे कमी जास्त वेळ झाला तर तुम्हाला क्षेत्ररक्षकांची शेवटच्या षटकामध्ये आहे एक सर्कल रेषेच्या आतमध्ये एखादा क्षेत्ररक्षक तुम्हाला आणावा लागेल, पण त्यासाठी 20 मिनिटं जर तुम्ही 4 षटकं पूर्ण केली तर तो बंधन राहणार नाही. तर फुलटॉस चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या क्षेत्राकडे, हा फटका जोडला जातोय. पहिला चेंडू 4 धावा. सुभाष कसं वाटतंय? फर्स्ट आपण बघतोय वेल बिगिनिंगचा हाफ डन पहिला चेंडू होता, एक चांगला फटका मारला गेला, 4 धावा जोडल्या गेल्या. सर वेल बिगिनिंग असं म्हणता येईल. चिरोपा वाशिरे संघासाठी चांगली सुरुवात. ज्यावेळी पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका येतो त्यावेळी मात्र फलंदाजाचा कॉन्फिडन्स असतो हा एक शिखरावर गेलेला असतो, आणि ते येते मिळेल फलंदाज शुभमला. आपण पाहिलं तर मला वाटतं स्विच हिट केला होता. कदाचित आपण एकंदरीत गर्दी पुढे अगोदर स्टेजवर अधिक होती, त्यामुळे हा फटका कशा पद्धतीने खेळला गेला होता त्याचा नीटसा पाहता आला नव्हता. मात्र चांगल्या पद्धतीनं शाहिद खान यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एक या मैदानावरती नेहमीच यश त्याच्या पायाशी लोळण घालत आलेल्या दरम्यान पुढचा चेंडू उजव्या हाताचा फलंदाज आहे, डावीकडे प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू वेगवान येतोय, एष्ट्यांच्या वरनं जातोय. शाहिद खान आपण मंचावर यायचं आहे आणि मी सन्माननीय SK संदीप काटोळे साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण शाहिद खान यांना सन्मानित करायचं आहे. त्यांचा यथोचित मान सन्मान होणार आहे. VIP डायसवरती आलेले आहेत. दरम्यान बाझील गोलंदाजी करतो आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, तेवढा चांगला प्रहार, कव्हरच्या क्षेत्रामधून चेंडू पॉइंटच्या क्षेत्राकडे वळण घेतोय. पळून 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. साही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. पहिल्या चेंडू चौकार, त्याच्यानंतर 2 धावा या चेंडूवर येतात आणि मधला चेंडू निर्धाव. अशा रीतीने सुभाष आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूंमध्ये 6 धावा झळकल्या गेल्यात. चांगली सुरुवात म्हणेन येथे मी चिरोपा वाशिरा संघाची. 3 चेंडूची हाताळणी झालेली आहे, 6 धावा जमलेल्या आहेत स्कोअरबोर्डवर. बाजील पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, चेंडूला सरळ भिरकावलेला चेंडू जातो मिड विकेट क्षेत्राच्या पलीकडे, दान सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आपण पाहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होते. बडीश लॉंगाच्या क्षेत्राकडे फटका खेळला गेला होता, 4 धावा जोडल्या गेल्या. एक चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पॉवर प्लेच्या षटकात क्षेत्ररक्षणाची जी मर्यादा असते त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज करतो आहे. शुभम सगळ्या चेंडूंना सामोरा गेला, आतापर्यंत 4 चेंडूंना सामोरा गेला, 10 धावा. पुढचा चेंडू षटकातला, पुन्हा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र चेंडू आणि फळी यामध्ये कुठलाही संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ निघून गेला. यशी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची एक सांगता केली जाते ते गोलंदाज बाजील यांच्याकडनं. म्हणजे पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल आणि आतापर्यंत 10 धावा धावबलकावधी सुभाष झळकल्या गेल्यात. स्टेप आउट केला आणि खरोखरच हा इनफिल्डच्या वरून खेळला जातो चेंडू होतो डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. हा देखील एक सुंदर देखना फटका. यस, लाजवाब फटका. दरम्यान या ठिकाणी डायनामिक पर्सनॅलिटी मुकेश वेकंडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. जय गणेश 2025 एक मानाची सन्मानाची स्पर्धा. मी सुदर्शन काटोळे साहेब आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मुकेश वेकंडे साहेब यांना मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून स्मृतिचिन्ह आणि या माध्यमातून आपण सन्मानित करीत आहोत मुकेश वेखंडे. धन्यवाद मुकेश वेखंडे, धन्यवाद सुदर्शन काटोळे साहेब. प्लीज वेळ घेऊ नका. प्लीज पड़गा देखिए, समय के बारे में कोऑपरेट करना है, जल्द से जल्द फील्ड लगाना है.
सभी टीमों को, बल्लेबाज हो या फिर फील्डिंग करती हुई टीम, समय के बारे में कोऑपरेट करना है, अन्यथा आपको पनिश किया जाएगा। आपण जर पाहिलं तर 5 षटकांचे सामने सुभाष खेळवले गेलेले आहेत. पण का टेनिस क्रिकेटचा याला वर्ल्ड कप का म्हटलं जातं या स्पर्धेला, याच्या मागचं कारण आणि गुपित तिथं दडलेलं आहे. अधिकाधिक संधी ही खेळणाऱ्या संघांना देण्याचा खूप पूर्णपणे विचार आयोजकांनी केलेला आहे आणि त्यांचं कौतुक करावं लागेल. कौतुक करावं तेवढं थोडंही आहे, त्याला शब्दही अपुरे पडतील. दरम्यान दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल. मला वाटतं जयेश वारके वार करण्यासाठी सज्ज असेल. जयेश वारकेच्या संदर्भात पण आपण म्हणू शकतो ये भी मासूम चेहरा है और राज गहरा है और उनके वार भी बल्लेबाजी में बहुत तेज रहते हैं. दरम्यान दुसरं षटक आणि पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. क्षेत्ररक्षणाची जर सजावट आपण पाहिली, शॉट थर्डमॅन आहे, त्यानंतर फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या दरम्यान मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची वाट बघितली आणि चेंडूला वाट दाखवली, षटकारात त्याचं परावर्तन केलं. बिल्कुल काफी बढ़िया शॉट था ये। If you want to play big shot, you will have to put eye on the length, otherwise you cannot play big shot. इस तरह का शॉट था। देखिए, आपका अगर बड़ा शॉट खेलना है तो सबसे इम्पोर्टेंट बात यह है कि गेंद के ऊपर, लेन के ऊपर आपकी नज़र होनी चाहिए। जैसे भी गेंद पिच पर गिरती है तो आपको समझना चाहिए कि गेंद में कितना उछाल है या फिर किस लेन पर गेंद गिरी है, गुड लेन पर गिरी है, शॉर्ट गिरी है और पिच है, किस तरह की लेंथ है और किस लेन पर किस तरह का शॉट खेलना चाहिए। ये जो बल्लेबाज को मालूम होता है वही बल्लेबाज एक सक्सेस बल्लेबाज होता है। या ठिकाणी कौतुक करावं लागेल, कारण समोर अनिकेत आहे आणि अनिकेतकडनं ज्या पद्धतीने वार झालाय, थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, गुडलँड स्पॉटच्या मागे चेंडू पडला होता. चेंडूला ओळखला त्या पद्धतीने चांगलं त्यांनी त्याचे खांदे मजबूत आहेत आणि त्यांनी दाखवून दिलं. देखणा षटकार जोडला गेलेला आहे. तो अनिकेत की भी बेहतरीन शुरुआत। राइट अमोर इस बार फ्लिक कर दिया, गेंद जाती हुई इसमें डी बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में पहला रन पूरा होता है। दूसरे रन के लिए दोनों बल्लेबाज पलटे हुए और आसानी से दूसरा रन भी पूरा किया। बिल्कुल, इफ यू वांट टू सेकंड रन यू विल हैव टू वेल कॉल बिटवीन बोथ बैट्समैन, अदरवाइज यू कैन नॉट टेक सेकंड रन। बिल्कुल, अगर आपको दूसरा रन चाहिए तो सबसे इंपॉर्टेंट बात यही है कि पहले रन लेते वक्त आपको दूसरी रन की कॉल करनी चाहिए कि दूसरे रन के लिए भी आना है। म्हणजे पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या, आतापर्यंत 8 धावा जोडल्या गेल्यात आणि आणखी एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर 12 धावा जोडल्या गेल्या. तर पहिल्या षटकातल्या 14 आणि यात 12 जर जोडल्या तर 26 धावा धावफलकावरती झळकल्या जातात. एकही गडी बाद झालेला नाहीये. वाफाळे गावची सुकन्या डॉक्टर भाविका कविता किसन विशे परदेशामध्ये आणि भारतात MBBS डॉक्टर पदवी मिळवल्याबद्दल तिचं ग्रामस्थ मंडळ, वाफाळे, विशे परिवार, त्याचप्रमाणे SK आणि ग्रामपंचायत कुरूंच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जातं. आयुष्यात इतक्या अडचणींचा सामना करून मिळवलेल्या या यशाबद्दल निश्चितपणे आपण डॉक्टर भाविका हिचं अभिनंदन करूया. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, तेवढाच सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जाईनात होता. कटच्या फटक्याचा वापर केला होता. एकच धाव मिळेल. एक धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा धडकत आहेत. 27 धावा। स्कोर बोर्ड पर लगते हुए 27 रन, केवल गेंद को कट कर दिया था। गेंद शॉट थर्ड मैन चली गई थी। एक रन के साथ स्ट्राइक रोटेट होता हुआ एक बार फिर स्ट्राइक पर खेलेंगे अब शुभम। दोनों बल्लेबाज बढ़िया बल्लेबाजी। इस बार बिल्कुल गेंद को स्विंग किया, गेंद जाएगी लगोन क्षेत्र में सीमा रेखा के बाहर। 6 रन के लिए बड़ा शॉट आता हुआ शुभम के बल्ले से। काय फटका खेळला होता. आपण जर पाहिलं तर लोकांच्या क्षेत्रामध्ये मला वाटतं त्या ठिकाणी समीर बजागे सज्ज आहे, परंतु स्क्रीनशॉटला जवळजवळ बॉल लागला असता म्हणजे स्ट्रेट ड्राईव्ह फटका आपला पाहायला मिळाला. वीच्या ह्याच्या क्षेत्रामध्ये जेव्हा एखादा फलंदाजी करत असतो त्याचा दर्जा तो दाखवत असतो आणि या ठिकाणी तो दर्जा दाखवलेला आहे. ज्या पद्धतीनं फटका खेळलाय शुभमनं, सकाळपासून खूप फॉर्ममध्ये, यापूर्वीच्याही सामन्यामध्ये शुभमनं चांगली फलंदाजी केली होती, दर्जेदार फलंदाजी केली. आताही या सामन्यामध्ये दर्जेदार फलंदाजी करतोय. आतापर्यंत 20 धावांवरती तो खेळतोय. दरम्यान आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅनलँड क्षेत्राकडे चेंडू लँडिंग होईल, पळून 2 धावा जोडल्या जातील आणि 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत. 35 धावा.
35 धावफलकावरती झळकता येत आहेत आणि मला वाटतं 2 षटकांचा खेळ संपत झाला. इथून आपण जर पाहिलं तर अजून 3 षटकं शेष आहेत. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्येकडे आपण मार्गक्रमण करतोय सुभाष. Yes, definitely both batsmen are well playing, no doubt at all, and they are going toward the big target, no doubt at all. बढ़िया दोनों बल्लेबाज बल्लेबाजी करते हुए अच्छी शुरुआत करी है शुभम और अनिकेत ने चेरोबा वाशेरा टीम के लिए। दोनों बल्लेबाज छक्कों चौकों के बौछार के साथ खेल रहे हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर लगते हुए 35 रन, 35 रन। इट इज इनफ टोटल ऑन द स्कोर बोर्ड, नो डाउट एट ऑल। बी फास्ट लेना है मैच को। देखिए समय के बारे में कोऑपरेट करना है। कृपया वेळेच्या बाबतीत दोन्ही संघाने सहकार्य करायचं आहे। कुठल्याही पद्धतीचा वेळ वाया जाईल याची दक्षता घ्यायची आहे। बाद में बैड लाइट का प्रॉब्लम हो सकता है, तो प्लीज कोऑपरेट अबाउट टाइम। दरम्यान सुभाष, तुम्ही सुद्धा पोलीस दलात कार्यरत आहात आणि या गावाची जी मुलगी आहे डॉक्टर भाविका कविता किसन विषे, ही MBBS परदेशातूनही करून आली, देशातही आपल्या तिने जे पुढील शिक्षण असं ते पूर्ण केलं, यशस्वीपणे केलेलं आहे आणि त्याबद्दलच आपण पाहतोय समस्त ग्रामस्थ मंडळ, वापाळे विषय परिवार, त्याचप्रमाणे संदीप काठोळे आणि त्यांचे सर्व मित्रवर्ग यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांचं खूप खूप अभिनंदन केलं जातंय। इस बार इम्प्रोवाइज स्ट्रोक खेला लेकिन हवा में गेंद और विकेट कीपर गेंद के नीचे कोई मिस्टेक नहीं। पहला विकेट जाता हुआ चेरोबा वाशेरा टीम का। शॉट खेलने की कोशिश करी थी, शायद गेंद को फाइंडिंग क्षेत्र में खेलना चाहते थे, लेकिन गेंद ठीक तरह से बल्ले पर आई नहीं। गेंद लंबाई कम और ऊंची ज्यादा गई, इसी के कारण पहला विकेट गिरता हुआ अनिकेत आउट होते हुए। दरम्यान थोडासा वेळ आहे, उद्याचे लॉट्स आहेत बघा। आज सकाळी उद्घाटनीय सामना आपण उशिरा खेळवला कारण उद्घाटनाचा कार्यक्रम होता। स्वाभाविकपणे उद्या सकाळी 9 वाजता पहिला चेंडू आपण इथे टाकणार आहोत। मितेश 11 करून आणि श्रावण स्पोर्ट भोकरी यांच्यामधील उद्या दिवसाचा पहिला सामना आपण अनुभवणार आहोत। त्याच्यानंतर दुसरी लढत सरस्वती स्पोर्ट्स खालिंग आणि महेश 11 पडगा या 2 संघांमध्ये आपण बरोबर 9:15 वाजता अनुभवणार आहोत। New batter is going to play on the ground. His name is Hiraman. Hiraman is not only batsman but also he is perfect all-rounder in Cheroba Washera team. The third bowler is Sai. Sai, right arm over the wicket. Next delivery this time, ball goes to air. Fielder come under the ball. Didn't mistake by fielder and Hiraman has gone. काय गोलंदाजी होते साईकडनं बघा। पहिल्या चेंडूवर आपण पाहिला तर अतिशय धडाकेबाज फलंदाजी करणारा अनिकेत बाद झाला। दुसऱ्या चेंडूवरती हिटमॅन हिरामन बाद झालेला आहे। अंडर 15चा हा खेळाडू आहे आणि फारुख बड्डी सरांनी त्याचं खूप खूप कौतुक केलं, पंचांनी त्याचं कौतुक केलेलं आहे। छोटासा चणीचा हा खेळाडू आहे, मात्र ये छोटा फटाका बडा धमाका कर रहा है। सलग 2 गडी बाद केलेले आहेत। सुपर लीग पडघ्याची आपण जी पाहिली चॅम्पियन लीग, त्या लीगमध्ये सुद्धा या खेळाडूने हॅट्रिक पूर्ण केलेली होती। काफी शानदार गेंदबाजी, तारीफ के काबिल गेंदबाजी। इससे बढ़िया गेंदबाजी क्या हो सकती। बैक टू बैक 2 विकेट लिए और ऑन हैट्रिक पर है अब साई। नए बल्लेबाज पिच हिटर जिसे कहा जाता है वो महेंद्र मागे अब आए हैं ग्राउंड में। काफी शानदार गेंदबाजी। स्कोर रुका हुआ है 35 रनों पर। तीसरी ओवर प्रगति पथ पर महेंद्र मागे आए हैं। सुभाष सर, तुम्हाला गंमत सांगतो की आतिश गोडविंदेनं विवेक शेलार याला जाणीवपूर्वक एका मोठ्या स्पर्धेसाठी जुन्नरला नेलं होतं। तिथे कृष्णा सातपुते खेळत होता आणि त्याची दांडी विवेकने गोल केली, त्यानंतर मागे वळून पाहिलं नव्हतं। दरम्यान पुढचा चेंडू, यस, चांगल्या चेंडूला सन्मानित केलं। हॅट्रिकचा चेंडू होता, याची पूर्ण जाणीव आहे। मात्र त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं। फुटबॉल खेळतोय क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि मला वाटतं सोहेल आहे त्या ठिकाणी आणि सोहेलनं चेंडू अडवला, खूप चांगला चेंडू अडवलेला आहे। स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ पहुंचा 36 रनों पर। स्ट्राइक रोटेट होता हुआ अब नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाज शुभम खेलेंगे स्ट्राइक पर। शुभम टू साई, राइट अमोर। इस बार बिल्कुल स्वीप किया, गेंद हवा में, देखते गेंद जाएगी 1 बाउंस लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। जबरदस्त क्लास आज आपल्याला पाहायला मिळतोय शुभम कडनं। ज्या पद्धतीने त्याच्याकडनं फलंदाजी होते आजच्या या डावामध्ये आपण पाहिलं तर चौथा चौकार त्याच्याकडनं जोडला गेलेला आहे आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय। 2 दुहेरी धाव एकदा घेतलेली आहे, त्या जोरावर 26 धावा, 2 वेळा दुहेरी धावा, 26 धावा त्याच्या
वैयक्तिक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तो काफी बढ़िया बल्लेबाजी सब है, शुभम करते हुए अपनी टीम के लिए स्कोर छलांग मारता हुआ पहुंचा 40 रनों पर। इस बार स्विच हिट कराने की कोशिश लेकिन बीट हो गए बल्लेबाज और एक अच्छी गेंद डालने में कामयाब रहे साई। निश्चितच पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 14 धावा आल्या होत्या, पुढच्या षटकात 21 धावा आल्या आणि आतापर्यंत या षटकामध्ये 5 धावा केवळ दिल्या आणि 2 अतिशय महत्त्वपूर्ण बळी साईने प्राप्त केलेले आहेत. बिल्कुल काफी बढ़िया गेंदबाजी, एक चौके को छोड़कर अभी तक बढ़िया डिलीवरियां डाली है साई ने। साई एक बार फिर गेंदबाजी के मोर्चे पर राइट आर्म ओर से इस बार स्टेप आउट किया, देखते क्या कुछ हुआ। गेंद जाती हुई समय शॉट फाइनल क्षेत्र में डायरेक्ट हिट कराने की कोशिश, लेकिन गेंद विकेटों पर नहीं लगी और समाप्त होती हुई। और 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर लगते हुए अब 40 रन 2 विकेटों के नुकसान पर। अतिशय कौतुकास्पद षटक आपल्याला पाहायला मिळालं. साईचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्यांनी षटक हाताळलेलं आहे. तर आपण अनुभवणार होतो सकाळचा सत्रातला उद्याचा पहिला सामना. दरम्यान खेळ सुरू करा लगेच. मितेश 11 कोरोन वर्सेस श्रावण स्पोर्ट भोकरी सकाळी 9 वाजता सामना सुरू होईल. दुसरा सामना सरस्वती स्पोर्ट खालिंग वर्सेस महेश 11 पडगा. ज्या संघाचा पहिला सामना आहे त्यांनी 8:45 वाजता या ठिकाणी आपण आपली उपस्थिती द्यायची आहे. दुसरा सामना सरस्वती स्पोर्ट खालिंग वर्सेस महेश 11 पडगा. तिसरा सामना जय गणेश वाफाळे बी विरुद्ध जय बजरंग खालिंग आणि चौथा सामना असेल बाबनदेव कुरुन वर्सेस श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा यांच्यामध्ये खेळवला जाईल. पाचवा सामना असेल सरस्वती स्पोर्ट्स खालिंग आणि महेश 11 पडगा विजेता संघ हा किंग खानिवलीशी 2 हात करणार आहे. त्याच्यानंतर सहावा सामना असेल जय बजरंग चिंचोली वर्सेस जय गणेश वाफाळे बी वर्सेस जय बजरंग खालिंग विजेता संघ यांच्याशी 2 हात करावे लागणार आहेत. आणि त्याच्यानंतर 7वा आणि 8वा सामन्याचा लेखाजोखा तुम्हाला लक्षात आला असेल. बाबनदेव कुरुंद आणि श्रीराम जांभूळपाडा यातील विजेता संघ हा 8वा सामना खेळेल आणि 7वा सामना आपल्याला अनुभवायला मिळेल तो कुरुंद आणि श्रावण स्पोर्ट भोकरीमधील विजेता संघ आणि सरस्वती आणि जे काही पुढचा लेखाजोखा आहे ना त्यातील विजेता संघ. दरम्यान प्रतीक जाधव निश्चितच प्रतीक जाधव डाव्या एष्टीवरती चेंडू ठेवतोय. चेंडू भिरकावला जातोय मायटी महेंद्रकडनं डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. अतिशय देखणा आकर्षक षटकार. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्द षटकार आहेत तो भीम पराक्रम या मैदानात आपल्याला अनुभवायला मिळेल का डीजे.
हिटच्या मैदानावरती मारणं खूप अवघड ठरत असतं. फ्री हिटचा हा चेंडू आहे. यस, चेंडू मैदानात द्यायचा आहे. बघा, चेंडू 2 वेळा या षटकामध्ये हरवला गेलेला आहे. काय मनाचे इरादे केलेले निश्चित हे मायटी महेंद्रनं दाखवून दिलंय. सलग 3 षटकार आणि एसएससीच्या गोटामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे. काय फलंदाजी होते. अशीच जर फलंदाजी व्हायला लागली, 59 धावा धावपलकावरती झळकल्या जात आहेत. मला वाटतं अजूनही मला आठवतंय जेव्हा कामरान पटेलच्या गोलंदाजीवर 6 चेंडू 6 षटकार मारले गेले होते तेव्हा आदित्य जाधव माझ्या सोबतीला समालोचन कक्षामध्ये होते आणि हे षटकार तलोली विरुद्ध मारले गेले होते. जहाँ काफी विस्फोटक पारी और काफी आक्रामक रवैया इस समय महेंद्र बांगे ने अपनाया है, जिसकी की बदौलत स्कोर बोर्ड पर लगते हुए 59 रन. दरम्यान वाशेराच्या विरुद्धच निलेश जाधव यांनी 6 चेंडू 6 षटकार मारले होते. दरम्यान पुढचा चेंडू, यस, आणखी एक मोठा आघात लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये, 4था सलग षटकार. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या. ये 4 गेंदों पर 4 सिक्सर, लगातार 4 सिक्सर ठोके हैं महेंद्र मागे ने और स्कोर बोर्ड पर लगते हुए 65 रन, 65 रनों पर स्कोर बोर्ड पर पहुंचा है चेरोबा वाशेरे का. आणि सुभाष, आपण जर पाहिलं तर 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेल्यात. 25 धावा बहाल झालेल्या आहेत. 3 चेंडूंमध्ये 25 धावा. यस, पंच काय इशारा येतोय? टप. यस 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 यस, आपण पाहूया काय पडलं बघा, जरा इशारा द्या. थर्ड एम्पायर यायचं आहे आपण, कारण काही प्रेक्षक तिथून म्हणतायत की चौकार आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आमचे पंच रमीज रईस, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चौकार आहे की षटकार? यस, चौकार आहे, षटकार नाही आहे. म्हणजे 2 धावा कमी होतील. आतापर्यंत या 3 चेंडूंमध्ये 23 धावा झालेल्या आहेत आणि षटकार पाहायला मिळाला. 3 षटकार तर झाले सलग, मात्र 4थ्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एका टप्प्याच्या असल्याने चेंडू मला वाटतं मिड विकेट वाईडिश क्षेत्रामध्ये सीमारेषा पार जाईल. चौकार. मध्ये 27 धावा आणि धाव बलकावची धावा पाहायला मिळत आहेत. 67 धावा. क्या बात आहे. जबरदस्त आक्रमक, विस्फोटक, विध्वंसक अशा पद्धतीची फलंदाजी. दरम्यान प्रतीकचा पुढचा चेंडू, एक जबरदस्त घणघणाटी आघात. चेंडू टाकला होता उजव्या यष्टीच्या दिशेने, मात्र मिड विकेटच्या क्षेत्रात सीमा रेषा पार. आणखी एक षटकार. ओके, तर 5 चेंडू टाकले गेले, 33 धावा जोडल्या गेल्यात. सर्वात महागडं षटक या स्पर्धेत आपला पाहायला मिळते. अजून एक चेंडू शेष आहे सुभाषजी, म्हणजे 33 धावा या षटकात वसूल केल्या गेल्या. मायटी महेंद्र सामोरा जातो आहे. धावपलकावरती धावा झळकलेल्या आहेत, म्हणजे उच्चांकी धावसंख्या 73 आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील. दरम्यान पुढचा चेंडू प्रतीकचा, आणखी एक सुंदर फटका आणि चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, गगनाला भेदणारा लाजबाब षटकार.
धावा झळकतायत 79. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर प्रतीकच्या या षटकामध्ये 5 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळाले. त्या जोरावरती 39 धावा, स्पर्धेतील सर्वात महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा झळकलेल्या आहेत 79. महेंद्र हा उशिरा खेळायला आला, पण ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केलेला आहे, वैयक्तिक 39 धावा त्याच्याही नावावर कोरल्या गेलेल्या आहेत. बघा, अर्धशतक पूर्ण करण्याची संधी आता मायटी महेंद्रसाठी सुद्धा आलेली आहे. सुभाष, निश्चितच या इनिंगमधलं हे शेवटचं षटक राहील, परंतु खूपच विस्फोटक अशी फलंदाजी पाहावयास मिळाली ती महेंद्र मागे यांच्याकडनं. शेवटचं षटक पाहूया. आतापर्यंत धावफलकावर धावा झाले ते 79. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ज्या खेळाडूने सहकार्याने अतिशय उत्तम सहकार्य केलं साहेब पटेल, आणि तोच या ठिकाणी शुभेच्छा दरम्यान खेळ सुरू करा. प्लीज खेळ सुरू करा. गोलंदाजी मार्ग येतो तो साई, राईट आर्म ओव्हर द विकेटनी गोलंदाजी करतोय. आता मात्र पूल केलं जातंय, चेंडू येईल तो लॉंग लेग क्षेत्राच्या पलीकडे 4 धावांसाठी खणखणीत चौकार. वैयक्तिक स्वरूपामध्ये आपण जर पाहिलं शुभमच्या बॅटमधून सुद्धा आग ओकलेली आहे. शुभमनं आतापर्यंत पाहिलेत आपण तर 5 चौकार जोडलेले, 1 षटकार जोडल्या, दुहेरी 2 धावा. दरम्यान स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र बीट केले जाते ते शुभमला. शुभमने देखील खूपच सुरेख फलंदाजी केली. ओपनिंगला आलेला हा फलंदाज खोऱ्याने धावा जमवल्या असं मी म्हणेन, आणि त्याला चांगली साथ दिली ती महेंद्र मागेने, ज्यामुळे धावफलकावर धावा झाले ते तब्बल 83. साई पुन्हा गोलंदाजी मार्ग सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेटनी मारा करतोय. पुढे सरसावून ड्राईव्ह केलेला चेंडू आपल्यात फॉलो, तुम्ही चांगली फिल्डिंग आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु नाही. जर हा चेंडू यष्ट्यानं आदरला असता तर कदाचित हा जवळचा निर्णय होऊ शकला असता, परंतु चेंडू यष्ट्यांवर लागला नाही, नेम थोडा चुकला आणि मात्र महेंद्र मागे स्ट्राईकवर आला. साजिद शेख आणि के रईस या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. आसिफ चिमनाड यांना विनंती करतोय आपण तिघांनी मंचावर यायचं आहे. ये बैटल बहुत बढ़िया है. एक बाजू में है साही, दूसरे बाजू में माटी महेंद्र, आणि अतिशय देखणा प्रहार, दर्शनीय फटका डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. मामाच्या पोरी केवल एक ही सिंगल रन लिया है, उसके बाद में जो भी शॉट खेले हैं वो सीधे बाउंड्री लाइन के बाहर गए हैं या फिर वन बाउंड चौका गया है. तो काफी आक्रामक और काफी विस्फोटक पारी खेली है. इससे बढ़िया एक बल्लेबाज की बल्लेबाजी क्या हो सकती है. राइट आर्म ओवर द विकेट से एक बार फिर गेंद हवा में, लेकिन गेंद जाती हुई समय फाइन नेक क्षेत्र में 1 रन पूरा होता और ठीक तरह से गेंद बल्ले पर आई नहीं. जब तक फाइन नेक क्षेत्र का फील्डर गेंद को फील्ड करता तब तक दोनों बल्लेबाज अपने छोर बदल चुके थे. 1 रन पूरा होता और इसी 1 रन के साथ इनिंग खत्म होती हुई टोटल स्कोर बोर्ड पर लगते हुए 97 रन. 97 धावा धावफलकावरती 98 धावांचं लक्ष्य असेल. मोठं विशाल लक्ष्य, खरं म्हणजे शतकी या ठिकाणी डावाला खेळी आकार मिळून देण्याचा, आणि 10 चेंडूंमध्ये मायटी महेंद्रनं 52 धावा केलेल्या आहेत. जोरदार टाळ्या वाजवूया आपण. प्रेक्षकांना विनंती करेन, ही खेळी जर आपल्याला आवडली असेल तर टाळ्यांच्या माध्यमातून मायटी महेंद्रला आपण सन्मानित करूया, त्याचं स्वागत करूया. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावते. मला वाटतं समालोचन कक्षामध्ये निश्चितच स्वागत आहे. या ठिकाणी योगेश पाटील, योगी या नावानं PTC मधील एक अतिशय उत्कृष्ट समालोचक. वेलकम योगी.
धन्यवाद गणेश गायकवाड सर, अतिशय सुंदर इथे मात्र फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. खास करून माहिती महेंद्र मागे मात्र सर्वांची मन जिंकली आणि सर्व क्रीडा रसिकांना त्याने मात्र मंत्रमुग्ध केलं आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. आणि उगाच त्याला टेनिस क्रिकेटमधील मॅच फिनिशर का म्हटलं जातोय. जबरदस्त खेळ आणि या स्पर्धेतील पहिली अर्धशतकी इनिंग त्याने मात्र साकार केली. तब्बल 52 धावा त्याने मात्र जोडल्या. फक्त 10 चेंडूचा त्याने खेळ सादर केला. दरम्यान या ठिकाणी मी साजिद शेख, आसिफ चिमनाड, त्याचप्रमाणे कैफ रईस या तिघांना विनंती करतोय, आपण मंचावरती याचे मंचाची शोभा वाढवायची आहे. जय गणेश वाफाळे आयोजित अतिशय महत्त्वाची स्पर्धा पडगा टेनिस क्रिकेटचा हा वर्ल्ड कप आहे आणि या मंचावरती आम्ही आपल्याला आमंत्रित करतो आहोत. आसिफ चिमनाड, साजिद शेख, त्याचप्रमाणे कैफ रईस, प्लीज कम ऑन द स्टेज. चला सलामीची जोडी तुम्ही लगेच पाठवायची आहे, कारण तुम्हालाच बॅटिंग करायची आहे मित्रांनो, कारण आपली जबाबदारी आपल्या हातामध्ये आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तरी स्पर्धा सध्या भरपूर संख्येने व्ह्यूअर्स आमच्या सोबतीला जोडलेले आहेत. 400 पेक्षा अधिक क्रीडा रसिक स्पर्धा मात्र युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत. सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि लक्ष आपण जर पाहिलं तर 98 धावांचा पाठलाग येत्या मात्र SSC पडगे संघाला करायचा आहे. आणि सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी एक वेगळा कॉम्बिनेशन पाहतो, लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन. बाजील त्याच्या सुपल्या समीर बजागे. काय बॅटिंग पाहिली आपण पहिल्या इनिंग मध्ये, अगदी धाबाचा पाऊस पाडला गेला. सुरुवात शुभमने केली होती, 31 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिला, त्याला मात्र चांगली साथ दिली. अनिकेतने त्याच्या बॅटमधून पाहिल्या आपण 12 धाबा आणि 13 धाबा त्याच्या बॅटमधून आला. हिरामन शेलार 0. आहोत आणि या जबरदस्त या ठिकाणी पंचाची भूमिका आपण सर्वच पंचाच्या वतीने पाहिलेले आहे. पंच शानू कुरेशी सर असतील, पंच पंकज चौधरी सर, पंच फारुख बडी सर आणि पंच रईस सर, 4 पंच आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये अतिशय सुंदर त्याची कामगिरी पाहायला मिळाली. अनेक धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 1 धाव. हा फटका चांगला पाहायला मिळतो, परंतु हवेत गेला आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, विकेटचा पतन आणि पहिला धक्का लागला टीम SCC पडगे संघाला. आणि दबावाला बळी पडतात, कारण धाव फलकावरती अधिक झळकलेल्या आहेत आणि धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी SSC पडगे संघ दबावात आलेला आहे. दरम्यान जयेश वारके येतो आहे. याही खेळाडूच्या नावावर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा भीमपराक्रम कोरला गेलेला आहे. पण ती वेळ वेगळी होती, ती स्पर्धा वेगळी होती, तो संघ वेगळा होता. समोर संघ चेरोबा वाशेरे. मात्र SSC पडगे संघाचे सारे चाहते, जयेशचे चाहते मात्र तीच अपेक्षा ठेवून असतील की या सामन्यात कुठंतरी नूर पालटून टाकावा, अशा पद्धतीची खेळी जयेशकडनं व्हायला हवी. चांगली गोलंदाजी आज विकेट टेकर गोलंदाजी जयेश शेलारकडून पाहिलेली आहे. फटका हवेत केला. बिडविकेट फिल्डर आहेत हिरामन शेलार. चेंडू मात्र 1 बाउन्सला तो कलेक्शन करतो. आतापर्यंत स्पर्धेमध्ये आय थिंक वाचरा संघ 3रा सामना खेळतोय, परंतु जयेश शेलारच्या अकाउंटमध्ये पाहिलं तर झाली 8 विकेट्स आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. मित्रांनो, उद्या स्पर्धेचा 2रा दिवस असेल
आणि पहिला सामना मितेश इलेवन कुरुद विपक्ष श्रावण स्पोर्ट भोकरी एक्झॅक्टली 9:15 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. उद्या शेड्यूलला 9 वाजता आपण सुरुवात करू. दुसरा सामना असेल सरस्वती स्पोर्ट कालिंग, त्याच्या विरुद्ध संघ असेल महेश 11 पडगा. जयेश पुन्हा एकदा फक्त आवेश चीप केलाय. पाठपुरा जात असताना क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली बिग विकेट्स. बादिल शेख मात्र त्या ठिकाणी बाद झालाय. दुसरा बिग विकेट प्राप्त केला टीम चेरोबा वाशिरे संघानं. तिसरा सामना असेल जय गणेश वापले ब विपक्ष जय बजरंग स्पोर्ट कालिंग. चौथा सामना असेल पहिल्या फेरीतील बाबनदेव कुरुन विपक्ष श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. आणि दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील किंग स्पोर्ट खानिवली जय बजरंग चिंचवली. म्हणजे उद्या एकूण 10 संघ इन ॲक्शन मध्ये असणार आहेत. आणि सर्व संघांना विनंती करतो की जी वेळ तुम्हाला आयोजकांनी दिलेली आहे त्या वेळेवरती तुम्हाला या ठिकाणी वेळेच्या अगोदर इथे येऊन मात्र तुम्हाला उपस्थित दाखवायची आहे. जय शेलार पुन्हा हो अगदी एक्स्ट्राच्या रोखांना फक्त या ठिकाणी ड्राय करण्याचा प्रयत्न मिळवला क्षेत्ररक्षक आणि आतापर्यंत स्पर्धेमध्ये 9 विकेट्स प्राप्त केल्या. जय शेलारनं जबरदस्त मात्र त्या ठिकाणी गोलंदाजीचा मात्र या ठिकाणी प्रत्यक्ष उदाहरण दिलंय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 2 गडी बाद 2. गायकवाड सर काय सांगाल ज्याप्रमाणे सुरुवात आपण पाहतो एसएससी पडके संघाची? अतिशय दयनीय अवस्था आहे. कारण खऱ्या त्यांना पाहायला पूर्णपणे दबाव आणि दबावामध्ये उद्ध्वस्त होताना संघ पाहायला मिळतोय. खूप सुंदर कौतुक करावं लागेल. जयेशकडनं धारदार गोलंदाजी झाली, फलंदाजीची साथ चांगल्या पद्धतीने लाभलेली आहे आणि त्या जोरावरती चेरोबा वाशिरे संघ हा चमकू लागलेला. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर PTC मधील क्रमांक 1चा दावा नेहमी चेरोबा वाशिरे सांगत आलेले आहेत. मात्र जे सत्र आहे ते खूप त्यांना दडपणात आणणार आहे. विकी स्पोर्ट कुकसे हा संघ सुद्धा एक स्पर्धा नक्कीच जिंकलेली आहे, मात्र अजूनही दडपणात आहे. परंतु सरस्वती कालिंग संघ ज्याला आपण उद्या इन ॲक्शन पाहणार आहोत, काय कामगिरी केलेली आहे. म्हणजे त्यांच्या आसपासही त्यांनी कोणाला जवळ येऊ दिलेलं नाही, इतक्या सुंदर रीतीने त्यांनी पुढे मार्गक्रमण केलेलं आहे. याचं कारण आपण खाली संघाचा विचार केला तर यतीश शेलार चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याला जे यंगस्टार त्यांचे आहेत ते मात्र चांगली साथ देतात. विवेक शेलार प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग घेतोय आणि त्याचमुळे मात्र पाहतो की या सत्रामध्ये आतापर्यंत 3 स्पर्धा त्याने जिंकलेल्या आहेत. 2 गडीबाद 2 धावा सध्या आपण पाहत आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय, दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात करतोय मिस्टर हे रामन शेलार. यस, हिरामण गोलंदाजी करे समोर जाईल तो जयेश वारके. ये भी मासूम चेहरा है और राज गहरा है, पण तो सिद्ध करावं लागेल कारण दबाव आहे. 2 बाद 2 धावा. पुढचा चेंडू उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर पंच त्या ठिकाणी आहेत पंकज चौधरी, त्यांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव मिळेल. 3 धावा धावफलकावरती झळकल्या जातील. अचूक टप्प्याचा मारा करावा लागेल. जरी धावा अधिक असल्या तरी सुद्धा आपल्या गोलंदाजीला धार प्राप्त करून देण्याची संधी आहे. म्हणजे आपण पाहिलं तर महत्त्वाच्या लढतीसाठी जर का आपल्या तलवारीला धार प्राप्त करून घ्यायची असेल तर हा सामना आहे. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुंदर सुरेख फटका, खोलवर टप्प्याचा चेंडू स्लॉटमध्ये येतोय, भिरकावला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रात. देखणा षटकार. एनकडे मात्र गोलंदाजी होते गायकवाड सर, तेव्हा मात्र फलंदाज एक संधी आहे. तुम्ही जर पर्पली चेंडू जर मिडल केला तर मात्र जास्तीत जास्त विकेट तुम्ही धावा जोडू शकता. चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये, चेंडू द्या. बरोबर, अगदी तू म्हणतोय. कारण हवा आहे ती आता पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि त्याचा कुठेतरी आपण पाहतोय उजव्या हाताचे फलंदाज आहेत त्यांना लाभ होतोय जेव्हा पडगा एंडकडनं गोलंदाजी केली जाते. आणि तोच लाभ उचलला फलंदाज जयेश वारकीने. पहा याच एंडनं माहितीनं मात्र एकाच ओव्हरमध्ये पाहिलं तर 4 षटकार लगावले, 5 षटकार लगावले आणि आय थिंक 2 चौकार लगावले. आणि पहा इथे मात्र जयेश वारके सुद्धा मात्र त्याच कॅलिबरीचा खेळाडू आहे. जर तो आपल्या रिदममध्ये आला, आपल्या लयमध्ये आला तर लय भारी कामगिरी करू शकतोय. यस यस. तर जयेश वारके वार केलेला तर आहे. समोर हिरामण आहे, PTCचा डायमंड. ज्याच्या वतीने स्पर्धेमध्ये आम्हाला मालिकावीरासाठी फ्रीज लाभलेला आहे. त्याचे पुरस्कर्ते सर्वने जिग्नेशजी काठोळे साहेबांचे इथे शुभागमन झालेला आहे. विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. इथे फटका भेट विकेट धोक्यात जयेश वारकेची. गुड टेकन बाय फिल्डर. तिसरा धक्का लागला टीम
SCC पडगे संघाला. डीजे एम काय गीत लावलेलं आहे तू. परिस्थिती अशीच झालेली SSCच्या फलंदाजांची. किती फटके जोडू, एका पाठोपाठ एक मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होतोय आणि बाद होत आहेत फलंदाज. नाचू किती कंबर लचकली. या ठिकाणी बॅट बाजी निसटली. क्या बात आहे गायकवाड सर. वन्स मोर हिरामन शेलार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मार्गस्थ होतोय. चेंडू चालला अगदी जमिनीच्या साह्यानं रेंगाळत. मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. सिंगल डबल आता मात्र काही सिद्ध होणार नाहीये. जर तुम्ही सिंगल डबल आय थिंक इथे प्रयत्न केला तर आय थिंक त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यासाठी तुम्हाला आता मात्र हवाई मार्गानं प्रवास करावा लागेल. विमानानं तुम्हाला या ठिकाणी प्रवास करावा लागेल जर या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर. आता हवाई मार्गाने सुद्धा या ठिकाणी लक्ष पूर्ण करता येईल असं काही वाटत नाही. दरम्यान हिरामण पुढचा चेंडू दरम्यान निश्चित एक चांगला फटका आपला पाहायला मिळेल. मिड विकेटच्या क्षेत्रात डीपला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अचूकरित्या अडवतोय. कोणत्याही प्रकारची अतिरिक्त धाव बहाल होणार नाही. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतं समालोचन कक्षात सुद्धा आपण बदल करणार आहोत. मी आदित्य जाधवला या ठिकाणी आमंत्रित करणार आहे. व्हॉइस ऑफ PTC आहे. एक अतिशय बुलंद आवाज. दरम्यान हिरामणचा पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांना फंबलिंग झाली. मात्र चांगला बॅकअप मिळतोय. या चेंडूवर एकच धाव मिळेल आणि अशा पद्धतीनं आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं धावा जोडल्या गेल्यात पूर्णपणे मला वाटतं SSC पडगे संघ बॅकफुटवर आलेला आहे. आणि आय थिंक त्यांची आपण जर बॉडी लँग्वेज जर पाहिली तर थोडीशी निगेटिव्ह आपण पाहत आहोत. कारण त्यांच्या समोर आय थिंक लक्ष खूप मोठं आहे. खडतर रस्ता आहे परंतु जरूर स्वतःचा रस्ता स्वतःने तयार करणं गरजेचं आहे. हो फटका हवेत केलाय. उंची जास्त मिळाली या फटक्याला आणि लॉंग ऑन वरती फिल्डर तैनात. जबरदस्त जजमेंट, जबरदस्त अनुभव आणि तिथे मात्र झेल पकडला आणि फलंदाज सलमान शेखच्या खेळणीवरती अंत लावला गेला गोलंदाज हिरामन शेलारने. मैदानावरती नवा फलंदाज येईल आणि समालोचन कक्षामध्ये मी स्वागत करतोय आदित्य जाधव यांचं. तत्पूर्वी या ठिकाणी सन्माननीय अतिथी भावेश गव्हाळे यांचंही आगमन झालेलं आहे. भावेशजी गव्हाळे आपलं मनपूर्वक स्वागत आणि आदित्य जाधव आपलंही समालोचन कक्षात मनपूर्वक स्वागत. दरम्यान सुभाष जाधव यांना आपण प्रशांत विषय यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण सुभाषजी जाधव यांना आपण सन्मानित करूया. आजच्या दिवसामध्ये अतिशय सुंदर समालोचन त्यांनी केलेलं आहे. तिन्ही भाषेंवरती सुंदर प्रभुत्व आहे आणि मी प्रशांत विषय क्रिकेटर वाफाळे यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर अशा पद्धतीने सन्मान चिन्ह त्यांना आपण बहाल करूया. तर सुभाष जबरदस्त 3-in-1 गायकवाड सर. तिन्ही भाषांवरती त्यांनी प्रभुत्व गाजवणारे समालोचक आहेत आणि या स्पर्धेमध्ये चांगला रंग त्यांनी भरलेला आहे. खूप मजा आली त्यांच्याबरोबर समालोचन करताना. तर या ठिकाणी प्रशांत विषय त्यांच्या वतीनं हा सन्मान त्यांना प्रदान केला जातो. ही मायेची शाल, ही शाल आहे जाधव सर सन्मानाची, ही शाल आहे प्रतिष्ठेची, ही शाल आहे अभिमानाची आणि स्वाभिमानाची. दरम्यान या स्पर्धेचं प्रतीक म्हणून स्मृतिचिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी पुष्पगुच्छ. धन्यवाद जाधव सर. वेलकम आदित्य जाधव. आदित्य जरूर तुझा मी कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी स्वागत करतो. परंतु सामना जर पाहिला आदित्य तर 2 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर पूर्णपणे चेरोबा भाषेर संघाचा आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतो. याचं कारण पहिल्या इनिंगमध्ये धावांचा पाऊस पाडला गेला आणि त्या धावांचा पाठला करत असताना मात्र कुठेतरी टॉप ऑर्डर मात्र या ठिकाणी पूर्णपणे गारद झाली टीम SSC पडगे संघाची. या सर निश्चित तौर से योगेश पाटिल अगर देखा जाए तो लगभग चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे ने इस मैच को एक तरफा बना दिया है. कहीं ना कहीं मजबूत पकड़ बना लिया अब इस मैच पर वाशेरे के गेंदबाजों ने. देखिए पहले आप में जिस तरह से पिछले 2 मैचेस में महेंद्र मागे का फ्लॉप शो चल रहा था लेकिन यकायक इस मैच में वो ऊपर आ गए और जिस तरह से उन्होंने प्रतीक जाधव के एक ओवर में 39 रन जो बनाए थे वही से उनका पहला अर्धशतक भी है इस जय गणेश वाफाले ट्रॉफी का पूरा और 98 रनों का टारगेट एक विशाल टारगेट सेट किया था
उसके जवाब में खराब शुरुआत एसएससी स्पोर्ट्स पड़गा की 5 बैट्समैन आउट हो चुके हैं। आणि आज आपण पडक्या टेनिस क्रिकेटमधील सर्वात वेगवान 50 पाहिली, अर्धशतकी इनिंग पाहिली. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये तब्बल 52 धावाचा अगदी त्या ठिकाणी पाऊस पाडला गेला. आणि आय थिंक जयेश शहर आज विसरून चालणार नाहीये. आज त्यांनी भल्या भल्या फलंदाजांना पाणी पाजलं आणि पूर्ण दिवसभरामध्ये तब्बल 10 विकेट्स 10 विकेट्स त्यांनी आज प्राप्त केलेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी जयेश शेलारची आपण पाहिली चिरोबा स्पोर्ट्स वाचर संघासाठी. यस, तारीफ है काबिल गेंदबाजी आज की है, विकेट टेकिंग गेंदबाजी आज की है जयेश शेलार ने. इस बार सवाल पूछा है और गेंद जारी इस वक्त लेग बाय का इशारा तब 4 रन के लिए. लेग बाय के तौर इस वक्त 4 रन प्राप्त करते हुए एसएससी स्पोर्ट्स पड़गा स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रनों की मदद के साथ 19 रन. अब हार और जीत के अंतर को कम करने की कोशिश हो रही है एसएससी के बल्लेबाज. जयेश पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होतोय. हो कॉटन बॉलची शक्ती ते मात्र शक्यता होती. पहा किती स्वतःवरती निराशा आहे. हा विकेट जर हे प्राप्त केला तर आय थिंक 11 विकेट झाले असते. परंतु या ठिकाणी रिप्ले मध्ये पाहू शकाल बॅकफूट लागला सरळ बाहेर लॉक पर्यंत पाहिजे. हो चेंडू हातामध्ये पुन्हा लँडिंग झाला होता, परंतु सुरक्षित हाताची ओंजल मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली नाहीये आणि अखेर चेंडू धरतीला दान झाला. जयेश पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला. चेंडू चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकतर्फा सामना इथे सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व राखत असताना टीम चिरोबा स्पोर्ट वाशेरे. आणि आज जरूर पूर्ण दिवसभरामध्ये या सर्व खेळाडूंना मात्र चांगला क्रिकेट आज सादर केला. आणि आदित्य आपण जर पाहिलं तर वाशेर संघामध्ये प्रत्येक मॅच मध्ये एक वेगवेगळा विनर खिलाडू आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. यस, निश्चित तौर से. लेकिन आज का जो खेल हुआ है चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे का, उसमें आज वाकई में तारीफें करनी होंगी जयेश शेलार की. जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की है, पहले ही दिन में एक गेंदबाज ने 10 विकेट अभी तक हासिल किए. ये पीटीसी में बहुत कम मर्तबा हुआ है. ये कारनामा आई थिंक मेरे हिसाब से पहली बार अंजाम दिया है जयेश शेलार ने. आणि सन्मान या ठिकाणी योगेशजी वेखेंडे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन दिलेला आहे. वापाली गावासाठी प्रसिद्ध उद्योजक आणि त्यांचं मोलाचं सहकार्य चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. आणि जे आपण पाहुण्यासाठी जे सन्मान चिन्ह पाहत आहोत त्या सन्मान चिन्ह जरूर आम्हाला योगेशजी वेखेंडे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लाभलेलं आहे. जरूर त्यांचं आपण या ठिकाणी करूया सहर्ष स्वागत. यस, आखिरी ओवर के लिए अब आखिरी 2 ओवर में जीतने के लिए बहुत सारे रन चाहिए और रितेश गेंदबाजी करते हुए. आणि जरूर आज तो दुपारचा आपण जो स्वादिष्ट जेवण इथे मात्र नक्कीच इथे मात्र संपन्न केला. त्यासाठी आम्हाला अरुणजी विशे यांचं मात्र चांगलं मोलाचं योगदान लाभलं. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पुन्हा येणार पुन्हा बनवणार ही त्याची संकल्पना राहिलेली आहे. परंतु उद्या व्हेजिटेबल आहे. विकेटचं पतन नाही ते मात्र आपण पाहिलं. गोलंदाज पुन्हा एकदा इष्टांच्या रोखाने इथे मात्र या ठिकाणी पाहू शकाल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु स्वतः गोलंदाजाने मात्र त्या ठिकाणी फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलं आणि आय थिंक कुठल्याही धाव घेण्याचा मात्र त्या ठिकाणी प्रयत्न झाला नाहीये. यस, गेंदबाजी बहुत अच्छी होती भी. इस वक्त सुभाषन कंपनी के जय तांबोली और सोनू महाजन का इस वक्त वेलकम हो चुका है. ऑन साइड में खेल दिया, गेंद जारी है वाइडिश लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है. पहले बाउंस पर 1 रन सिंगल के साथ. देखिए योगेश साहब, हार और जीत के अंतर को कम करने की कोशिश हो रही है एससीसी के बल्लेबाजों के माध्यम से. निश्चितपणे कारण 5 षटकामध्ये 98 धावांचा जर तुम्हाला पाठलाग करायचा होता तर एक्झॅक्टली 2 षटकाची पॉवर प्ले जी होती त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जोडणं गरजेच्या होत्या. परंतु तसा खेळ झाला नाही. परंतु इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगला पाहायला मिळतोय. परंतु डीप कव्हर पॉईंटला मात्र त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव तिथे मात्र एक्झॅक्टली कंप्लीट केली गेली. आणि आज चांगला क्रिकेट चिरोबा स्पोर्ट वाशिरा संघाचे आपल्याला सर्वांच्या माध्यमातून पाहायला आपल्याला विश्वासजी मागे त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि जो विश्वास त्याने आज सार्थ विश्वास दाखवला सर्व खेळाडूंवरती तो मात्र सर्वांनी सार्थ ठरवला.
असं म्हणून आपण या ठिकाणी जरूर त्याचं या ठिकाणी त्यांना कौतुकाची थाप या स्पर्धेच्या माध्यमातून देऊ शकतोय. यस, तारीफ करनी होंगी जय गणेश वाफाले की, जिस तरह के आज के दिन के पूरे मैचेस हमने 5-5 ओवर्स के देखे, ये बहुत रेयर देखते हैं हम पड़गा टेनिस क्रिकेट में. तारीफ करनी होंगी जय गणेश वाफाले. निश्चितपणे प्रत्येक सामना 5-5 षटकाचा इथे मात्र खेळवला गेला आणि एक चांगलं नियोजन जरूर पीटीसीचा मात्र हा वर्ल्ड कप आहे आणि उद्या जे 2 सगळे केल्या त्यांना मी विनंती करतो ठीक 9:15 वाजता रिपोर्टिंग करा. आपण 9 वाजता उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करू आणि उद्या सुद्धा सर्व सामने 5-5 षटकांचेच आम्ही या ठिकाणी खेळवणार आहोत. त्यासाठी फक्त तुमची आम्हाला चांगली साथ मिळणं गरजेची आहे. यस, आज जिस तरह से साथ दी सभी टीमों ने, आज सभी मैचेस 5-5 ओवर के हुए. महेंद्र मागे आखिरी ओवर के लिए स्विच हिट किया लेकिन खिलाड़ी मौजूद है, कोई भी रन नहीं. डॉट बॉल. विशाल के लिए, हर सिक्सर के लिए परेश कथोरे की तरफ से 1000 का कैश प्राइज. काय चेंडूच्या हाताने आपण पाहतोय वारंवार लेग ब्रेकचा मात्र त्या ठिकाणी वापर करतोय माहिती महेंद्र मागे आणि क्लोज विकेट किपिंग आय थिंक हिरामन शेलार मात्र त्या ठिकाणी चांगलं कार्य करतोय. हो, आता मात्र अकुट्यापाचा चेंडू हो करण्याचा प्रयत्न, चेंडू झाला वेगळा दिसतात पाठी मागे, परंतु विश्वास मागे पुढे आले त्याने चेंडू मात्र फील केला आणि अखेर सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली. अब बची हुई आखिरी 3 गेंदे इस वक्त डालने के लिए महेंद्र मागे तैयार होते हुए. औपचारिकता अब शेष इस मैच की. राउंड विकेट मागे इस बार सामने की तरफ खेला है. लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है लेकिन गेंद को पूरी तरह से कैरी नहीं कर पाए. जब तक गेंद को उठाते हुए इस बीच 2 रन पूरे करते हुए मैच को लगभग एक तरफा कर दिया है. केवल औपचारिकता में बची 2 गेंदे शेष अभी भी. फिर से उठाने की कोशिश, प्ले एंड मिस. आखिरी गेंद अब आज के दिन की डालने के लिए महेंद्र मागे तैयार होते हुए. आखिरी मैच में क्या गजब की बल्लेबाजी की है. गेंद चली गई इस वक्त मैदान के बाहर और एसीसी स्पोर्ट्स इस कप से बाहर होती हुई. हार्ड लक एसीसी स्पोर्ट्स. अनेक अनेक अभिनंदन महेंद्र मागे और चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे. मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने जय गणेश वाफाले ट्रॉफी 2025 का पहला अर्धशतक बनाया है. नाम है माइटी महेंद्र माघे. ट्रॉफी स्पॉन्सर सम्मानीय बिरबल विषय का हम विशेष आभार व्यक्त करते. केक पेस्ट्री हमें जिन्होंने स्पॉन्सर किए, विकी घागस का भी हम आभार व्यक्त करते. सम्मानीय वेखंडे साहब के शुभ हाथों से ये केक पेस्ट्री दी जा रही है और अविनाश शेलार के शुभ हाथों से ये बिरबल विषय स्पॉन्सर ट्रॉफी इस वक्त दी जा रही है. एक छोटा गेला आतमध्ये आणि सेल्फी घेतली तो उल्लेख